नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। अजित पवार यांनी एका प्रचार सभेत बोलताना मतदारांना प्रलोभन दाखवणारे वक्तव्य केले होते। काय लागेल तो निधी द्यायला सहकार्य करू, पाहिजे तेवढा निधी देतो, पण मशीन मध्ये बटन दाबा कचा म्हणजे मलाही बरे वाटेल, नाहीतर माझा हात आखडता येईल असं वक्तव्य अजित पवार यांनी इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या परिषदेत बोलताना म्हणाले होते। त्या वक्तव्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे। त्याचबरोबर यासंबंधी चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत। माढा लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळी चालू आहे। त्यातच करमाळा तालुका शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख देवानंद बागल यांनी आपल्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। देवानंद बागल यांनी शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षवाढीला मर्यादा येत असल्याने ते तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत आहेत असं सांगितलंय। 2 दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे समर्थक असलेले माजी आमदार नारायण पाटील यांनी आपल्या शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करणार आहेत। आता तालुका प्रमुखांच्या राजीनाम्याने देखील चर्चांना उधाण आलंय। विदर्भात दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 19 एप्रिलला वर्ध्यात आहेत। असे असताना यवतमाळ येथे घडलेला प्रकार आज वर्ध्यात देखील घडल्याने या सभेची चांगलीच चर्चा होताना दिसते। पंतप्रधानांच्या सभेस्थळी ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधींचा फोटो असलेल्या जाहिरातींचे स्टिकर्स लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे। नेमका हा प्रकार काय किंवा कोणी मुद्दाम हा खोडसाळपणा केलाय का असे अनेक तर्कवितर्क आणि चर्चांना ऊत आलाय। नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला असून जागा वाटपाचा तिढा अजूनही न सुटल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं आज जाहीर केलंय। नाशिकच्या जागेबाबत मला पक्ष नेतृत्वाकडून सांगून 3 आठवडे उलटून गेले आहेत, मात्र अजूनही या जागेचा तिढा सुटला नाही। दुसरीकडे समोरच्या पक्षाचा उमेदवार जाहीर होऊन बरेच दिवस झाले आणि ते जोरदारपणे कामालाही लागले आहेत। परिणामी महायुतीला नाशिकच्या जागेवर अडचण निर्माण होऊ शकते। हा डेडलॉक तोडण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती आज पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी दिली आहे। तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी धाराशिव येथे उमेदवार अर्चना पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केलाय। अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत तानाजी सावंत यांनी आपल्या भाषणात हा मतदारसंघ शिवसेनेकडून सुटल्याची खंतही बोलवून दाखवली। त्यानंतर आपल्या भाषणात अजित पवारांनीही प्रत्येकाला वाटतं मला संधी मिळावी, पण जागा मर्यादित असतात। त्यात तानाजी सावंत यांचे पुतणे हेही प्रयत्न करत होते, मात्र जागा एकच असते, त्याकरिता हा निर्णय घेतला असे म्हणत त्याच व्यासपीठावरून तानाजी सावंतांना प्रत्युत्तर दिलं। लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडले, पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपाचा वाद मिटलेला नाही। महाविकास आघाडीने आधीच छत्रपती संभाजीनगरासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे। या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान या जागेसाठी महायुतीचा उमेदवार आता ठरलाय। येथून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांना स्थान दिले। 25 एप्रिल रोजी भुमरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीत भाजपाकडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली। त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपाचे आभार मानले आहेत आणि खोचक टोला देखील लगावलाय। संजय राऊत म्हणाले की रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत विरुद्ध नारायण यांच्यात सामना होणारच नाही, तिथे एकतर्फी लढत आहे। कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात। नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, आम्हाला त्या मतदारसंघात आमच्या समोर तेच हवे होते। भाजपाने आमची विनंती मान्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत। सांगलीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेनेत टोकाला पोहोचलेला वाद निवळण्याची चिन्हे आज दिसून आली। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांची भेट घेऊन निवडणुकीतील रणनीतीबाबत चर्चा केली। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरलाय। या पार्श्वभूमीवर सावंत आणि राऊत यांची झालेली भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे। दरम्यान महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे चंद्रहार पाटील आज उमेदवारी दाखल करत आहेत।
सांगली लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, कारण या मतदारसंघातून महाविकास आघाडी थोडी नाराजी पाहायला मिळत आहे। कारण महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील निवडणूक लढवत आहेत, तर काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी जाहीर वक्तव्य केले। सांगलीच्या उमेदवारीवरून सर्वांचा रोख माझ्यावर होता, पण माझा काहीही संबंध नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे। जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला आजपासून देशात सुरुवात झाली आहे। एकीकडे विदर्भात उष्णतेच्या पाऱ्याचा जोर वाढत असताना मतदानाचा जोर देखील वाढताना दिसतोय। राज्यासह विदर्भात उष्णतेच्या पाऱ्याने 40 ओलांडली असताना आता पुन्हा विदर्भात अवकाळी ढग दाटणार आहे। आजपासून पुढील 5 दिवस विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलाय। आता परत अवकाळी पावसाचे आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।